नमस्कार, मी मनीषा जोशी. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. सध्या अहिल्यानगरमध्ये जे काही घडतंय ते सर्वच पाहतायत. अहिल्यानगर गेल्या अनेक वर्षांपासून झेंडीगेट परिसर अवैध कत्तलखान्यांचा अड्डा म्हणून कुप्रसिद्ध झाला होता. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली आणि 2 कत्तलखान्यांची अनधिकृतपणे बांधकामं पाडून टाकली. ही कारवाई झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालय आणि अतिक्रमण निर्मूलन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आली आहे. मित्रांनो, महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट इशारा दिला होता की अतिक्रमण हटाव मोहीम आता फक्त कार्यालयीन वेळेतच नाही तर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. या कारवाईला राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे. काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. नगरमध्ये अनिल भैया राठोड हे आमदार असताना हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याची प्रकरणं घडली की ते ठामपणे उभे राहत. त्यांच्या निधनानंतर नगरमध्ये जातीय तणाव निर्माण होणाऱ्या काही मोठ्या घटना घडल्या. लव्ह जिहाद, लँड जिहाद तसेच सामाजिक शांतता भंग करणाऱ्या गोष्टी घडत होत्या. या प्रकरणात लक्ष घालण्याची जबाबदारी स्थानिक आमदार या नात्यानं संग्राम जगताप यांच्याकडे आली आणि त्यांनी खमकी भूमिका घेत प्रश्न तडीस लावले. नगरमध्ये लव्ह जिहाद प्रकरणं घडली की संग्राम भैया जगताप आपल्या पद्धतीनं फिल्डिंग लावून प्रसंगी पोलीस प्रशासन, शासन यांची मदत घेऊन कायदेशीर मार्गाने प्रश्न मिटवायचे आणि संबंधितांना वठणीवर आणायचे. 2023च्या निवडणुकीत संग्राम जगताप यांना वोट जिहाद झाला याचा प्रकार लक्षात आला. त्या अगोदर मित्रांनो, लोकसभा निवडणुकीत अशाच प्रकारे वोट जिहाद झाल्यानं खासदार सुजय विखे यांना पराभव पत्करावा लागला होता. ही सल त्यांच्या मनात धगधगत होती. त्यातूनच संग्राम जगताप यांची प्रतिमा हिंदू धर्म रक्षक म्हणून उदयाला आली असं नगरकर उघडपणे बोलून दाखवतात. हिंदू धर्म रक्षक म्हणून त्यांनी अनेक आंदोलनाची नेतृत्व केले. विराट हिंदू मोर्चे काढले, हिंदूजन आक्रोश केला. मित्रांनो, 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत संबंधित समाजासाठी प्रयत्न करूनही मागील निवडणुकीत त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही. ही सल त्यांच्या मनात कायम होती. यामुळेच या विषयावर त्यांनी आणखीन ठाम पवित्रा घेतल्याचं मानलं जात आहे. संग्राम जगताप हे केवळ राजकारणापुरते सीमित नसून धार्मिक कार्यातही ते नेहमीच अग्रेसर मानले जातात. अयोध्या येथील राम मंदिरासाठी त्यांनी मोठा निधी दिला आहे, हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गोशाळा, जी सर्वात मोठी गोशाळा मानली जाते, तिथे त्यांनी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला. त्यांचे वडील अरुण काका जगताप यांच्या नावानं सुरू असलेली अरुणोदय गोशाळा चालवण्यासाठी ते वेळोवेळी मदत करतात आणि आपल्या सहकार्यानं देखील मदत करण्याचं ते आवाहन करतात. तसंच धार्मिक उत्सव असू द्या, सामाजिक समारंभ असू द्या, गणेशोत्सव असू द्या, शिवजयंती असू द्या, अनेक धर्मकार्यासाठी ते सढळ हातानं मदत करतात. झेंडीगेट परिसरातील कत्तलखाने उद्ध्वस्त झाल्यानं परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या कारवाईला राजकीय आणि धार्मिक दोन्ही स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. अहिल्यानगरमध्ये सुरू झालेला हा संघर्ष केवळ अतिक्रमण हटावापुरता मर्यादित राहतो का, की पुढे आणखी मोठ्या आंदोलनाचं रूप घेतो, हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो, एम न्यूजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.